विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. मॅथ्स खूप लोकांना अवघड वाटतो. मला अवघड वाटायचा. 10वी नंतर 11th स्टँडर्ड असू नये तर 12th स्टँडर्ड असू दे, मी मॅथ्स मध्ये नेहमी फेल झालोय. इंजिनिअरिंगला M1, M2, M3 तिथं सुद्धा एका अटेम्प्ट मध्ये कधी पास झालो नाही मी. एवढं काय अवघड आहे सब्जेक्ट? काय एवढी भीती वाटते? काय मला त्यावेळेस पण नव्हतं कळालं, पण आता कळालंय मला, की अभ्यास करताना सगळ्यात महत्त्वाचे असतात फॉर्म्युले. प्रत्येक टॉपिकमध्ये एवढे फॉर्म्युले आहेत, ते जर फॉर्म्युले केले तरच मॅथ जमणार आहे. 10वी पर्यंत असं करायची काही गरजच नसते. 10वी पर्यंत म्हणूया आपण प्रोबॅबिलिटी सारखा सोपा टॉपिक, स्टॅट सारखे सोपे टॉपिक, पुन्हा क्वाड्रॅटिक इक्वेशन, सायमल्टेनियस इक्वेशन ज्यात फॉर्म्युला ऑलमोस्ट नाहीयेत. एखादा फायनान्शियल प्लॅनिंग सारखा टॉपिक आहे. फॉर्म्युले थोडेफार आहेत. ते पण सायन्समध्ये कुठे आहे? नाहीये. मग मेन पॉइंट काय, की आपले फॉर्म्युले क्लिअर नसल्यामुळे हातातले मार्क आपण घालवतोय. बघा मग हा व्हिडिओ मी तुम्हाला 2च मिनिटात, 2 ते 3 मिनिटात 10 मार्काचे किती ईझी क्वेश्चन येतात, ते पण एकाच टॉपिक मधले. ही आता जो पेपर झालाय यावर्षी, म्हणजे तुम्हाला सांगतो फेब्रुवारीमध्ये किंवा मार्च म्हणा 2024, म्हणजे अगदी लेटेस्ट जो क्वेश्चन झालाय. त्यात ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन मी ऑलमोस्ट 9 व्हिडिओ त्याचे मी प्रोव्हाईड केलेत बरं का. तुम्ही जर ओळीनं ती सीरीज फॉलो करत असाल ना, तर हे आत्ताचे प्रश्न तुम्हाला एकदम सोपे वाटणार आहेत. बघा, पहिला प्रश्न प्रिन्सिपल सोल्युशन 2 मार्काला. त्याच्यानंतर ट्रायंगल वरती प्रश्न आहे 2 मार्काला. टॅन इन्व्हर्सच्या कन्सेप्ट वरती प्रश्न आहे 3 मार्काला आणि हा जो आहे प्रूव्ह दॅट 3 मार्काला आहे. चला मी ह्याची सुरुवात करतो. बघ, LHS. ओके, काय दिलंय LHS? cos A upon A plus cos B upon B plus cos C upon C. ज्यांनी आपले व्हिडिओ रेग्युलरली फॉलो केले त्यांना माहिती आहे, आता फक्त cos A ची व्हॅल्यू पुट करायचे. मग cos A ची व्हॅल्यू आहे B स्क्वेअर प्लस C स्क्वेअर मायनस A स्क्वेअर अपॉन 2BC. पण हे A आहे ना. मग मला सांगा, ज्याला हा फॉर्म्युला येतोय त्यालाच हे जमणार आहे ना. आणि फॉर्म्युले प्रॅक्टिससाठी तुम्ही फॉर्म्युले नुसते पाठ नाहीत करायचे, ते यूज करायचे आहेत परत-परत. आता मला सांगा, जर cos B असेल तर उरलेले दोघं कोण आहेत? A स्क्वेअर प्लस C स्क्वेअर मायनस B स्क्वेअर आणि अपॉन ट्वाइस AC. पण हे B आहे ते इथं लिहा. प्लस हे टर्म मी इथं लिहितो बरं का. cos C ची व्हॅल्यू काय येणार मग? A स्क्वेअर प्लस B स्क्वेअर. म्हणजे जो अँगल आहे तो मायनस C स्क्वेअर येतो आणि ट्वाइस हे दोघं AB. पण हे C आहेच ना इथं. आता शांतपणे बघा, त्या सगळ्यांचा डिनॉमिनेटर सेम आहे. ट्वाइस ABC, ट्वाइस ABC, ट्वाइस. तो एकत्र घेतला मी ट्वाइस ABC. मग ह्या व्हॅल्यू कुठल्या आहेत? B स्क्वेअर प्लस C स्क्वेअर मायनस A स्क्वेअर. इथं कोण आहे? ए स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. इथं कोण आहे? पुन्हा ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मायनस सी स्क्वेअर. ओके. ए स्क्वेअरला ए स्क्वेअर एक असं कॅन्सल करू नका एक्झाम मध्ये. प्रेझेंटेशन इम्पॉर्टंट आहे. ए स्क्वेअरला ए स्क्वेअर कॅन्सल झाला तर ए स्क्वेअर शिल्लक आहे. तसंच एक बी स्क्वेअर शिल्लक राहणार. या बी स्क्वेअरला हे कॅन्सल करू, पण हे राहील ना शिल्लक. या सी स्क्वेअरला हे सी स्क्वेअर कॅन्सल करू, पण हे शिल्लक राहील. म्हणजे मला मिळालं ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर अपॉन 2ABC. बघा बघू प्रूव्ह दॅट काय करायचंय? किती मार्क? 3 मार्क. काय अवघड आहे? याच्यात काही नाही. पण मी तुम्हाला सांगतो, तुम्हाला हाल्फ अँगल फॉर्म्युले आले पाहिजे. ओके, तुम्हाला साइन रूल, कोसाइन रूल, प्रिन्सिपल सोल्युशन, जनरल सोल्युशनचे फॉर्म्युले आले पाहिजेत. तुम्हाला इन्व्हर्सच्या प्रॉपर्टीज माहित पाहिजेत, लक्षात घ्या. एक लक्षात घ्या, फक्त फॉर्म्युले सगळे मार्क हातातले आहेत. ओके, आता हे बघा, हे 3 मार्क. चला मी याचे LHS घेतोय. आता LHS आहे टॅन इन्व्हर्स X प्लस टॅन इन्व्हर्स Y आणि तुम्ही X आणि Y ची व्हॅल्यू बघा लेस दॅन 1 आहे आणि तो प्रॉडक्ट पण लेस दॅन 1 आहे. मग असं जर असेल तर तुमचा फॉर्म्युला आहे, तुम्ही एकदाच टॅन इन्व्हर्स लिहा. वरती त्या दोघांची ऍडिशन करा. इथं प्लस साइन आहे म्हणून. इथे जर मायनस तर इथं मी मायनस केलं असतं. मग खाली 1 इथं प्लस मला इथं मायनस लिहा आणि खाली त्या दोघांचा प्रॉडक्ट घ्या. आता मी नाही सोडवून देणार. मी तुम्हाला सांगू का? तुम्ही नीट हे जर क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं 3 + 2 5/6. इथं पण क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर परत 5/6 येणार आहे. ते कॅन्सल होऊन 1 येईल आणि टॅन इन्व्हर्स 1 म्हणजेच की π/4. 3 मार्क. असेच प्रश्न परीक्षेत आलेले आहेत. अवघड येतच नाहीये. आता हा जो प्रॉब्लेम आहे sin A/2. आता जरा प्रिंट नीट बघा. मी पेपर मधला प्रश्न घेतलाय.
पण साइन A/2 हाफ अँगल फॉर्म्युला ए पाहिजे, मग उरलेले दोघं इथं लिहा अपॉन BC. आता यस म्हणजे कोण? सेमी पेरिमीटर. मग यसचा फॉर्म्युला काय येणार? A प्लस बी प्लस सी बाय 2. दिलंय का A प्लस बी प्लस सी? ए दिलंय, बी दिलंय, सी दिलंय. करा ऍडिशन, 2 ने डिवाइड करा, ती व्हॅल्यू इथं पुट करा. सॉल्व करा ना. मग साइनचा जसं हाफ अँगल आहे तसं कॉस पण आहे, टॅन पण आहे. नेपियर एनालॉजी पण आहे. टॅन बी मायनस सी बॉन्ड टू बी मायनस सी बी प्लस सी कॉट A/2 फॉर्म्युला आहे त्याचा. हे फॉर्म्युले ना प्रॅक्टिस शिवाय होणार नाहीत. आणि सगळ्यात महत्वाचं 10-15 दिवसांनी ते फॉर्म्युले पुन्हा विसरले जाणार आहेत. मग मी तुम्हाला सांगतो लक्षात घ्या, की मॅथ्स खरोखर ईझी आहे. ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन टॉपिक ईझी आहे. सीईटी वर जास्त प्रश्न येतायत. बोर्डच्या तयारीची मी असताना कसली काळजी घेताय? तुम्ही आपल्या YouTube चॅनलवर याचे 8 ते 9 व्हिडिओ अपलोड केलेत. मी हा व्हिडिओ अपलोड करायच्या अगोदरच प्लेलिस्ट बनवून ठेवतो. ओके. म्हणजे तुम्हाला ते व्हिडिओज जे काय आहे त्याची प्लेलिस्ट दिसेल तुम्हाला. 8 ते 9 व्हिडिओ आहेत. ओळीनं सगळे व्हिडिओ बघा. तुम्हाला प्रिन्सिपल सोल्युशन, जनरल सोल्युशन सगळं छान समजेल. मी साइन रूल आणि कोसाइन रूलचे प्रूफ पण दिलेत तुम्हाला. बरं ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन YouTubeवर झालंय आपलं आता. ॲप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह झालाय. डेरिव्हेटिव्ह झालाय. त्याच्यानंतर लास्ट इयर मी इंटिग्रेशनचे 17 व्हिडिओ अपलोड केलेत. बघा ना, मॅथ्सचा ऑलमोस्ट हळू-हळू सगळा कंटेंट तुम्हाला मिळत जाणार आहे आणि मला सांगायचंय काय, की साधारण 200 ते 400 मुलं आहेत, जे आपल्याशी कनेक्टेड आहेत. 3 लाख मुलं सीईटी देतात. 3 लाख. मॅथ्स असणारी मुलं 4 ते 5 लाख असू शकतात. मग आपल्याला फक्त 400 मुलं जॉइन आहेत. माझी इच्छा आहे तुम्ही हा काउंट वाढवला पाहिजे. तुम्ही तुमच्या चांगल्या मित्रांबरोबर आपलं चॅनल नक्की शेअर करा. व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा. YouTubeच्या अल्गोरिदमनुसार मग चॅनल प्रमोट होईल. मला जास्तीत जास्त मुलांपर्यंत पोहोचवायचं आहे. त्यांची मॅथ्सची भीती दूर करायची आहे. जो त्रास मी सहन केला होता 11th-12th मध्ये तुम्ही करायचा नाही. मग अट काय? फॉर्म्युल्याशिवाय मॅथ्स जमणार नाही. फॉर्म्युले आले तर सगळंच जमतंय. अगदी 3 मार्काचे प्रॉब्लेम ईझी वाटतायत. तुम्ही म्हणाले एक राहिलं की? एक राहिलं काय? प्रिन्सिपल सोल्युशन होमवर्क. माहीत नाहीये तुम्हाला? पहिला व्हिडिओ बघायचा आपला पहिला. तुम्हाला सांगतो खूप सोपं आहे. मी इथं कट करतो कारण कॉस्ट व्हॅल्यू पॉझिटिव्ह आहे. ह्या क्वाड्रंटमध्ये शक्य नाहीये. इथं येईल. इथंसाठी मी 2 पाय मायनस थिटा लिहिणार हे लक्षात घ्या. ओके. सगळं ईझी, ईझी, ईझी आहे. तुम्ही व्हिडिओ बघा. मग त्याचबरोबर मी तुमच्यासाठी सॉलिड स्टेटची टेस्ट फ्री ठेवली अजून लक्षात घ्या. तुम्ही आपल्या ॲप्लिकेशनवर सॉलिड स्टेट म्हणजे सह्याद्री ट्युटोरियल्स हे ॲप्लिकेशन आहे. त्यात ड्रॉपर्स टू टॉपर बॅच आहे, क्रॅश कोर्स आहे. त्यात सॉलिड स्टेटचे 3 व्हिडिओ मी फ्री कंटेंटमध्ये ठेवलेत. बघा, नोट्स काढा, पेपर द्या. टेस्ट अवेलेबल आहे. तुमचा स्कोर कसा होतोय तो बघा. अगदी सीईटी प्रमाणे. सीईटीतलेच पी-वाय-क्यू मी घेतलेत. टाईम मॅनेजमेंट तुम्हाला जमते का बघा. मग या सगळ्या गोष्टी आहेत ना. मग मी असताना मॅथ्सला घाबरायचं नाही. माझ्याबरोबर मॅथ्स बरोबर अभ्यास करून पैकीच्या पैकी मार्क मिळवायचेत आपण. ऑल द बेस्ट.